नमस्कार मित्रांनो, आता आपली जर्नी खऱ्या अर्थाने स्टार्ट झाली आहे. इकडं माझा मित्र सिद्धेश आणि इकडं माझा दुसरा मित्र सुशाल आणि तिसरा मित्र थोडा सीट लांब आहे पण हृदयाच्या जवळ आहे तो पण. हमको पहचानती हो. हो हंस रही है. या हो गया क्या? इतनी बड़ी हो. कितनी मला माहिती आहे कट परत मला माहिती मी टाइम नाही कंटेंट आहे. रिटेक स्टार्ट. ये लड़की हमको पहचानती हो. तुम भी हो. क्या हो गया क्या? इतनी बड़ी हुई बिया नहीं हुआ. आता माझा तुझं काय? असा तू पोरी हरका बस ना. नाही नाही तुझं कसं? मी सांगतो ना माझं डायलॉग मला माहिती आहे माझं तुझं dialogue. डायलॉग मी असा हा मागून नाही सेम नाही दुसरा मला पहिले सांग. सांगतो ना ओके. पगुनिया ओके. ए पगुनिया तू हमारा जान है रे जान. अजून एक थांब त्याच्यातच आहे रे त्याच्यातच आहे. नाही तू हमारा जान है रे जान. हम तेरे को इतना चाहते सीना चीर के रख दे दिखा बजरंग बली जैसा. सीना चीर के रख दे सीना तो- बजरंग बली जैसा. बजरंग बली जैसा नको बस. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय आता गोव्यातला आपला हाच पहिला दिवस आहे आणि आपण पहिला दिवस स्टे करतोय आरंबोल बीचला. आता आपण बीचवर चाललोय. पहिले जेवण करू नंतर बीचवर जाऊ. चालत चाललोय आता. हा माझा मित्र सिद्धेश. चौघच आलो. प्लॅन 8 जणांचा होता, आलो चौघच. हा एक माझा मित्र सुशाल. 8 जणांचा होता आणि बॅगी उचलल्या फक्त 14 जणांनी. बाकी त्यांच्या बॅगी पडल्या तशाच गावात. एक मित्र असा पुढे चाललाय. आता आम्ही जेवायचं ठरवलं इथंच ह्या रेस्टॉरंटलाच, किनारा रेस्टॉरंट म्हणून आहे. गेल्या वर्षी पण इथेच आलतो, बेस्ट होतं जेवण. म्हणून ह्या वर्षी पण नो कॉम्प्रोमाइज इथंच. उसका छोटा पीस ग्रेवी, मिक्स वेजिटेबल, एक बॉल मिक्स वेजिटेबल, राइस, 2 तंदूर का रोटी, पिकल, पापड़, सलाद. 290 ओनली फॉर 290. काय करायचं नाही तर मग रोटी वगैरे असंच मागवायचं वगैरे. प्रॉन्स घेऊ. बघ मग तुझ्या हिशोबाने मागव. तुझ्या हिशोबाने माझं हिशोबाने काही तुला आवडेल तर मागव. काय ब्रो जे सुशाल बोलल ते आम्ही खाणार. बस. खतम. तरी फिश मधला आम्हाला जास्त काय माहिती नाही. नहीं तो एक काम करो, अगर एक होल पीस सुरमई लेके हाफ रवा फ्राई कर लो और बाकी ग्रेवी बना लो, सबका मेन कोर्स भी हो जाएगा, स्टार्टर हो जाएगा. वो भी ऑप्शन है. हां बेटर रहेगा वैसे. हाँ, और राइस जो भी एक्स्ट्रा आलू से मंगा लो. तेरे महंगे वाले. हाँ, 4 आदमी में 12 पीस लगभग खाई देता हूँ. कितने का आहे? हाँ, सस्ता में देता हूँ ना. मित्रांनो, आता आपण चाललोय आरंबोल बीचवर. जेवण वगैरे झालं आपलं. आता आपण बीचवर चाललोय चालत. एक चांगली गोष्ट झाली का आपला रूम बीच जवळच आहे. भाऊ पण माझा ब्लॉग करते सुरुवात थोडी. इकडे चाललंय काय ते दुसऱ्या ब्लॉक मध्ये समजा. किती पण आत जाऊ शकतो काय. आता आपण मित्रांनो पोहोचलो अलिबागला जाऊ. बीच जवळ. आणि आमचा सिद्धेश आता इथून अलिबागला जाणार आहे, पलीकडच्या साईड. काय बोलतो? सिद्धेश इथून अलिबागला जाणार आहे. कारण तो मला विचारते आपण किती पण लांब जाऊ शकतो का. हो सिद्धेश. प्लॅनिंग तर माझी तीच आहे. ही आमची बोट
ही आमची बोट मागच्या वर्षी मी घेतली होती इथंच राहिली. आपण आता मित्रांनो बीचवर आहोत. बीचवर गेल्या वर्षीपेक्षा, कारण की आम्ही गेल्या वर्षी पण आलतो, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा पब्लिक कमी वाटते. पण ठीक आहे, तसं पण इकडचं जी साईड आहे ती सायलेंटच आहे असते नाही का, म्हणजे अशी सायलेंट पार्टीच चालू असते इकडे असं बोलतात. बागा आणि कलंगूट बीच मध्ये जरा जास्त पब्लिक असते आणि तिकडे जास्त माहोल असतो. आपण आता सिद्धेशला विचारू, कारण सिद्धेश पहिल्यांदा आलाय गोव्याला. पहिल्याच दिवशी त्याला आपण त्याचा जो स्टे तो आरंबुल बीचला करतोय. त्याला आपण विचारू त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, पहिल्या दिवशी त्याला कसा वाटतंय काय. सिद्धेश, काय म्हणायचंय तुला, पहिला दिवस तुझा कसा आहे गोव्यात? इथं फर्स्ट टाइम आलोय गोव्याला आणि आता जस्ट आलोय, जेवलो वगैरे आणि आता आम्ही बीचवर आलोय. अजून तरी मी काय प्रॉपरली एक्सप्लोअर केलेलं नाहीये, म्हणून तर मी काय सांगू शकत नाही. थोडा टाइम थांबा, मला थोडासा सेटल होते इथे, सगळी डिटेल देणार. पण ज्याच्यासाठी आलायस तू आरंबुल बीचला, त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? ते सगळं एक्सपिरियन्स केल्यानंतरच सांगणार ना, असं थोडी सांगतोय. तुला काय वाटतंय मित्रा, तुझा दुसरा वर्ष आहे. सगळ्यात मोठं टास्क आहे फोन आणि पैसे कुठे ठेवायचे ते पहिले शोधतो मी. आपण पण यांच्यासारख्या असा ओके डायरेक्ट ठेवून देऊ. यांच्यासारखं असं ठेवलं तरी चालेल ना? हा? काय वाटतं? किती किमती वस्तू इथं ठेवले, आपली काहीच वस्तू किमती नाही त्याच्यात. जर अंडरपॅन्ट ठेवली असेल, आपले फोन ठेवायला काय आपला फोन आणि पैसे ठेवायला काही हरकत नाही ना? काय वाटतं तुला रोशद? काला काला येतोय स्मरणाचा. अंडरपॅन्ट ठेवू शकतात म्हणजे फोन ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मला तरी असंच वाटतंय. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट अंडरपॅन्ट आहे. आणि भावाची नवीन खरेदी बघा. मित्रांनो, आता आम्ही बीचवरनं पाहून घेऊन आलो, खूप मजा केली. रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालोय. आता चाललोय आरंबुलचा मार्केट एक्सप्लोअर करायला. ते बघू कसं काय सीन आहे, तुम्हाला दाखवतो काय विषय काय नाही. तर मित्रांनो, आता तुम्ही ती व्हिडिओ बघितलीच असेल सिंगरची, जे फॉरेनर सिंगर होते आणि हरे कृष्णा असं गाणं बोलत होते. तर खूप भारी वाटलं बघून. आणि नाही का, त्यांना पण आपली संस्कृती एवढीच आवडते तर ते आपली संस्कृती थोडी जपतात वगैरे नाही का. मित्रांनो, मार्केट फिरून आपण जमलो म्हणून थोडासा नाश्ता करायला आलो. आता मॅगी खातोय. मॅगी खाऊन झाली तर सरळ जाणार आहोत आपण बीच नाईट पार्टीला. आता मित्रांनो, मार्केट फिरता आता आमची आता मॅगी खाऊन झाले. मॅगी एवढी फालतू होती ना, इथं जर आलात तुम्ही आरंबोलला, तर तिथली मॅगी आणि तिथला वडापाव कधी खाऊच नका, एवढा थडकलाच होता.
but you will never know. All you see is dirt. If you open up, I want to bite, but you will never know. You think you're always right. If you open up, each one hurts, but you will never know. All you see is dirt. If you open up, I want to bite, but you will never know. You think you're always right. चला मित्रांनो, आता बीचवरनं आलोय, खूप दमलोय, जाऊन झोपतो आता आणि उद्या सकाळी भेटू.